तर हे आहे सुवर्ण गणेश मंदिर आणि आजची आपली बाईक राईड कंप्लीट झालेली आहे अशा तऱ्हेने. कारण खूप फिरून नाही केलं. आता जाताना आपण बहुतेक इंदापूर मार्गे जाऊ, नाहीतर मग श्रीवर्धन मार्गे जाऊ. थोडा उशीर झाला तरी चालेल म्हणजे तर आता आपण फेरीमध्ये आहोत, निघालोय ऑलमोस्ट. आता हे बघा इकडे बोलते गाडी, हे फेरी आणि सगळे लोक हे ते बाईक एका साईडला पार्क आहेत आणि आपल्या ज्या कार आहेत त्या एका सारख्या पार्क आहेत. वरती तुम्हाला तिकडे बसायला पण जागा आहे, वरती डेकवर तिकडे बसू शकते. थोडा अरुंद रस्ता आहे, परत येणार नाही मी या रस्त्याने. हां अजिबात नाही तो. आणि असं व्यवस्थित तुमच्याशी बोलू शकत नाही, एवढं कॉन्सन्ट्रेशन लागते ना या रस्त्याला की बोलून सोय. मंडळींनो, या रस्त्यामध्ये मध्ये झाडं पण कोसळलीत भाई. त्याच्यामध्ये ह्या दुष्काळात 13वा महिना माझा आरसा. रस्ता बघा किती खराब आहे. गोष्टीमध्ये उतरलात की माघार घ्यायची नाही कधीच. माघार घेतलीत की खपलात. जो थांबला तो संपला. ठीक आहे, आज नाही उद्या, उद्या ना परवा तुम्हाला त्याचं फल भेटेल, त्याच्याबद्दल काय हे वाद नाही ना. पूर्ण ऑलमोस्ट 500 मीटरपर्यंत काय दिसत नाही. 500 मीटरपर्यंत 500 मीटर ती एकदम गाडी तिकडे ब्लॅक काहीतरी दिसते. आणि आपल्याला हजार्ड लाईट आता चालू करणं एकदम कंपल्सरी आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मग सकाळचे वाजले 8:15 आणि इथे आपण आता मागच्या स्पॉटला जिथे थांबलेलो तिथेच थांबलो आहे. तर हा आहे उड्डाणपूल. हा डायरेक्ट जातो निघतो डोलवीमध्ये. तर आपण आता आहोत मुंबई गोवा हायवेवरती आणि चाललो आहे राईडला. त्या अगोदर तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. दुसरी गोष्ट म्हणजे आता लवकर निघायला पाहिजे होतं, पण आज थोडा लेट निघालो आहे मी, कारण थंडी आहे, त्याच्यामुळं थंडी खूप आहे, त्याच्यामुळं जरा लेट निघालो आहे. तर आज आपण चाललो आहे सुवर्ण मंदिर जे आहे श्रीवर्धनमध्ये, तिथे चाललो आहे राईडला. आज संडे राईड होणार आहे. ऑलमोस्ट 115-120 किलोमीटर आहे माझ्या पेणमधून इथून माझ्या स्टॉपवरून. तर थांबलो आहे आता आपण. आता मोटो ब्लॉग सेटअपमध्ये करून मी अगोदर सुरुवात करणार होतो, मग सुरुवात केली नाही, इथून सुरुवात केली जेणेकरून आपल्याला थोडाफार चांगला असेल सनलाईट भेटेल आणि ब्लॉग पण आपला चांगला वाटला पाहिजे म्हणून. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा. जास्त मी काय बोलत नाही, आता डायरेक्ट आपण मोठं ब्लॉगमध्ये भेटणारच आहोत. तर निघूया. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले हँड ग्लोव्स पण घालायचे आहेत आणि मोबाईल माउंट पण, म्हणजे आपला कॅमेरा माउंट पण करायचा आपल्या हेल्मेटला. त्या सगळ्या गोष्टी करतो आणि आपण नंतर मग डायरेक्ट भेटू मोठं ब्लॉगमध्ये. आता आपण मोटो ब्लॉग सेटअपमध्ये हे केलं आहे, आलो आहे. कॅमेरा चालू आहे ना, आहे चालू. तर आता आपण थांबलो इथे ह्याच्यामध्ये, कुठे, मुंबई गोवा हायवेवरती. हा छोटासा पूल आहे आणि उड्डाणपूल आहे. हा डायरेक्ट निघतो आपला इथे डोलवीमध्ये. तर ह्या पुलावर नेहमी थांबतो मी आणि ह्या पुलावरून इथे जरा बरा एकदम सनलाईट समोर सण असतो असा एकदम. आणि त्याच्यामुळं जरा इथून चालू करायला, म्हणजे मला ब्लॉग चालू करायला बरं वाटतं जरा. आज आपण जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लेट्स गो. जसं सांगितल्याप्रमाणे आज आपण निघणार आहोत. चाललो आहे श्री गणेश सुवर्ण मंदिर, जे की आहे आपलं श्रीवर्धनमध्ये. तर तिथे चाललो आहे आपण आणि निघूया. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. पाणी कसलं उडालं, कसलं तरी पाणी उडालं. आता सगळं घेतलं आहे भाई. पहिले चैन लावली का बघू दे, मला विसरायची सवय. टाटा मोटर्सचं इथे शोरूम कधीपासून झालं, टाटा मोटर्स आणि हुंडाईचं? पहिल्यांदा बघतोय मी. ओके, आपण काहीच घेतलेलं नाही बॅगेत, फक्त आपलं ट्रायपॉड घेतलं आहे. हे स्ट्रगल आहे भाई, हे घालायचं, बॅग घालायचं म्हणजे स्ट्रगल आहे माझा या जॅकेटमध्ये, कारण खूप गोष्टी हे कराव्या लागतात. गाडी पण आपली रिझर्व लागले. चला, तर पुढची पार्श्वभूमी तुम्हाला मी आपल्या मोटो ब्लॉगमध्ये सांगतो. त्या अगोदर मी हा सिद्ध्या जर ब्लॉग बघत असेल तर सिद्ध्या बाबा सॉरी, कारण असा हे आहे, मी अशा धर्मसंकटात अडकलो आहे की तुला ह्या राईडला घेऊन जाऊ शकलो नाही. पुढचं आपण जसं बोलल्याप्रमाणे राईड प्लॅन करूच.
तर मी अशा धर्मसंकटात अडकलो आहे भावा की तुला या राईडला घेऊन जाऊ शकत नाही. कारण आणि हा धुरला कसला आहे भाई, काय विषय आहे हा कंपनीचा धुरला मला वाटतं चांगला. हां कंपनीचा धुरला आहे हा, कारण हा स्मेल आहे या धुरल्याला, स्मेल एकदम अशी वेगळ्या प्रकारची स्मेल आहे. आता नाहीतर हा व्ह्यू आहे ना, हा व्ह्यू जो दिसतो तुम्हाला तो खूप भारी दिसतो, म्हणजे एकदम खतरनाक, पूर्ण असं हिरवंगार सगळं हे, हा पूर्ण डोंगर खतरनाक दिसतो. पण या धुरल्या मुलांना काय करत नाही. असा काय आवाज येतोय गाडीचा, टाक टूक टाक टूक टाक टूक टाक टूक टाक टूक. आज थंडी आहे पण एवढी नाही आहे, म्हणजे आहे थंडी, म्हणून मी आज जरा लेट निघालो. आणि जसं तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपण जाणार आहोत वाया हे, हां जा रे बाबा, आपण जाणार आहोत वाया, मी जाणार आहे नागोठण्यावरून नंतर मग आपण रोहा मार्गे, दिघी मार्गे, फेरीने म्हणजे पुढे जाणार आहोत. असा मार्ग ऐकणार आहोत. तर आपल्याला याच्यामध्ये 2 मार्ग भेटतात, म्हणजे एक तुम्ही नागोठणे रोहा मार्गे पण जाऊ शकतो, आणि एक आपण तिकडून मुरुड साईडून जाऊ शकतो, म्हणजे सिद्धेच्या गावावरून नागाव साईडून त्या साईडून पण जाऊ शकतो. तर आपल्या त्या साईडला न जाता आपण चाललो आहे ह्या साईडून. तर मला वाटतं या बोंबेगाव हायवेवरून जरा रस्ता बरा आहे, त्या साईडून थोडा रस्ता, आता रस्त्याची कामं चालू झाल्यामुळं थोडाफार कुठेतरी हे असेल, खराब असेल रस्ता खराब असू शकतो त्या साईडला, म्हणजे असू शकतो म्हणजे आहेच खराब. कारण मागच्या साईड टायमाला आपला मागचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही पद्मदुर्ग राईडचा, तर त्या साईडचा रस्ता खराब आहे थोडाफार, त्याच्यामुळं मी आपण हा रस्ता चूज केला आहे, निवडला आहे. आणि हा रस्ता निवडण्याचं एक दुसरं पण कारण आहे, ते म्हणजे आपल्याला ह्या रस्त्याची पण थोडीफार माहिती होईल. म्हणजे रोह्यापर्यंत, आता नागोठण्यापर्यंत ठीक आहे, मी समजू शकतो. नागोठ्यापर्यंत आपल्याला भाई काय करतो आहे, कुठला इंडिकेटर देतो आहे ना काय. तर नागोठण्यापर्यंत तर आपला रस्ता माहीत आहे परफेक्ट, कारण माझी कंपनी आहे तिथे, त्याच्यामुळं मला तेवढा रस्ता माहीत आहे. त्याच्यानंतरचा पुढचा रस्ता आहे ना, तो आपल्याला स्वतःहून हे करावा लागणार आहे, म्हणजे माहिती करून घ्यायला लागणार. त्याच्यासाठी आपल्याला मॅप लावायला लागणार आहे. मॅपला ऑलरेडी कॅमेरा होल्डर नाही आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे सगळी अवस्था बिकट आहे. कॅमेरा होल्डर असताना म्हणजे सॉरी, आपल्याकडे मॅप लावायला हे होल्डर नाही आहे, मोबाईल होल्डर नाही. मोबाईल होल्डर असतं म्हणजे आपण कसं हे लावलं असतं आणि मग डायरेक्शन बघितली असते. पण आता काय करायला लागणार आहे, आपल्याला थांबून डायरेक्शन बघणार आहे. आता आपण आहोत कारावी, ऑलमोस्ट क्रॉस केलं आहे. ऑलमोस्ट या गाडीची कॅपॅसिटी HD ॲडव्हेंचरची माझी आहे 15.5 लिटर, त्याच्यामधला ऑलमोस्ट 3 लिटर आहे ना तो रिझर्व आहे. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही 90 किलोमीटर हे करू शकताय, क्रॉस करू शकताय, एवढी आपली कॅपॅसिटी आहे याच्यामध्ये. पण रायडर चालले 90 किलोमीटर आपली कॅपॅसिटी आहे रिझर्वची. आणि चांगली गोष्ट नसते रिझर्व गाडी जास्त वर्ष ठेवणं. आणि त्या दिवशी आलो ना, मी एक पेट्रोल भरला नाही. आता सकाळ सकाळ मस्त पेट्रोल भरू आपण. माझा ब्लॉग आहे ना मित्रांनो, खूप मोठे ब्लॉग होतात, म्हणजे 2-2, 3-3, 4-4 तास आहेत. 2 तास तर होतो आपला ब्लॉग आरामात. तेवढा कटिंग करताना आहे ना, सगळा माझा वाट लागते. आणि असं बोललेलं असतं की सर्व बोललेलं असतं मी तुमच्यासोबत, जे काय बोलायचं आहे ते मनातल्या गोष्टी. आणि त्या मनातल्या गोष्टी मग त्या ब्लॉगमध्ये आहे ना काही टायमाला कट करावं लागतं. ते दुःख असतं आहे, कारण 2 तास ब्लॉग बघणं शक्य नाही आहे. आपण का श्रीमान लेजंड नाही आहोत की लोक आपला 2 तास ब्लॉग बघतील. श्रीमान दादाचे ब्लॉग आम्ही आहे ना, तो जो लडाखचा ब्लॉग होता 1 तास 52 मिनटाचा होता, तो 1 तास 52 मिनटाचा ब्लॉग बघितला. पण हल्ली शॉर्ट कॉन्टेंटचं तर थोडाफार हे चालू आहे, काय म्हणते त्याला, बोलबाला चालू आहे. त्यामुळे जरा लॉंग ब्लॉग लोक बघणं जरा प्रेफर नाही करत, म्हणजे अवॉइडच करतात. अशा गोष्टी आहेत. आणि हे मधीत आहेत ना, यांनी बघा हे मधीत खोदून ठेवलेत, आणि त्याला काय पुढं डायरेक्शन नाही, काय नाही. एकदम जवळ आल्यानंतर असं समजतो की अरे हां इथे हे करून ठेवले. जे 4-5 ब्लॉग टाकलेत ना यूट्यूबवर, त्यांना खूप कमी असे व्ह्यू भेटले, का काय माहिती. आणि सबस्क्रायबर पण ऑलमोस्ट झालेत, 1-2 महिना वाढत नाहीत आपले. सबस्क्रायबर वाढायला पाहिजेत, सबस्क्रायबर जसे पाहिजेत तसे वाढत नाहीत मित्रांनो. तर थोडंफार म्हणजे एक स्ट्रगल आहे हे. यूट्यूबमध्ये तुम्हाला वाटतं तेवढं म्हणजे सोपं नाही आहे.
कोणी कोणी पण हां म्हणजे फेम भेटवायचं असेल तुला काहीतरी असं वेगळं करायला पाहिजे. म्हणजे एकदम आता जे फेमस झाला तो गाणी गाऊन दिल न दिया क्रिश का गाणं सुनेगा, तसं काहीतरी तुम्हाला केलं पाहिजे बोला. नाहीतर मग तुम्ही कंटेंट टाकत राहिलं पाहिजे. तर आपला तर विषय आहे कंटेंट टाकत राहायचा आहे. सक्सेस भेटेल, 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही पण भेटेल. 4 वर्षांनी बोला 5 वर्षांनी बोला सक्सेस भेटेल नाही, त्याच्याबद्दल काय हे नाही आहे, हिंमत नाही. पण त्या अगोदर तुम्हाला तर तसं हे केलं पाहिजे. पण ती कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे. आणि ती कन्सिस्टन्सी राहण्यासाठी महत्त्वाचं आहे की आपल्याला ब्लॉग बनवले पाहिजेत. दर संडेला अशा राईड झाल्या पाहिजेत. आणि दर संडेला आता राईड म्हणजे आज मला वाटत होतं आज की अरे स्किप करूया, कोण नाही आज प्लॅन. म्हणजे मित्रांना एक दोघांना विचारलेलं तर ते म्हणाले की नाही आहे म्हणून. सिद्धेशला तो येणारच होता पण त्याचा विषय असा झाला की त्याचं थोडंफार काम आहे घरी. म्हणजे त्याचं काम नाही आहे, त्यांच्या घरातल्यांचं काम आहे. त्याच्यामुळं आपण त्याला नाही फोर्स करू शकत. म्हणजे मी त्याला नाही सांगू शकत की भाई ये म्हणून. मी तर त्याला सांगितलं की भाई आजचा प्लॅन कॅन्सल आहे. पण ऑलरेडी त्यांनी स्टोरी बिरी बघितली तर मला राज शिवाय घालणार आहे तो, हे मला माहीत आहे. पण आता काय करणार, म्हणजे पर्याय नाही आहे माझ्याकडे. मी असा दुविधा मनस्थितीमध्ये हे केलेलं आहे, फसलेलं आहे. पण ठीक आहे, आता त्यांना नाही घेऊन जाऊ शकत. अशा काही काही गोष्टी आहेत. आता नाही इकडे म्हणून मी चालवलं जाऊया आपण. कसं स्ट्रगल आहे मला माहिती आहे. कारण माझं स्ट्रगल कशाला करायला लागणार आहे, मला डायरेक्शन बघताना. नागोठण्यानंतर मला डायरेक्शन माहिती नाही आहे, कुठून जायचं आहे काय जायचं. बस 17 वेळ मोबाईल काढावा लागणार आहे, 17 वेळ आपल्याला ते डायरेक्शन बघावी लागणार आहे आणि नंतर मग जावं लागणार आहे. चालेल पण एवढं काय नाही आहे. मागे बसणारी पण कोण नाही आहे की तिला बोललं असं चल बाबा ॲटलिस्ट मॅप तरी सांगशील, पण ती पण नाही आहे मागे बसणारी आपल्या गाडीच्या. तर असं सोलो राईड करावं लागतं. काय करणार, सोलो राईड. पण हे आता जे आहे भाई ते फॉग आहे. हां बघा पूर्ण असं कोहरा आहे, कोहरा काय कमी नाही फॉग ही. पूर्ण असं सूर्य देवतं. मला आता माझ्या खाली भारी बेकार ऊन लागत होतं. आता एवढी खतरनाक थंडी लागते की नको वाटते. बेकार फॉग आहे, बेकार म्हणजे लयच बेकार फॉग आहे. हे बघा ते पूर्ण विजिबिलिटी आहे ना, पूर्ण तिकडच्या गाड्यांची लाईट मला जमतेम दिसते. म्हणजे जमतेम दिसते, एवढा धुका आहे. अरे 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 काय हा, असं वाटतं एकदम असं घाट रस्ता कुठंतरी इकडं महाबळेश्वर पाचगणीला आल्यासारखं वाटतं. अरे बाबा म्हणजे पूर्ण आहे. तुम्हाला कॅमेरा किती जस्टिफाय होत असेल काय माहिती, पण मला आहे ना पूर्ण ऑलमोस्ट 500 मीटरपर्यंत काय दिसत नाही. 500 मीटरपर्यंत 500 मीटर ती एकदम गाडी तिकडे ब्लॅक काहीतरी दिसते. आणि आपल्याला हजार्ड लाईट आता चालू करणं एकदम कंपल्सरी आहे. कारण एकदम बेकार धुका आहे. म्हणजे मला काय समोरचं आहे ना 500 मीटर पण नाही. आता मला जस्ट इथलं समोरचं कुठंतरी हे बघा, हे समोरचं दिसते काहीतरी. बेकार म्हणजे बेकार भाई. काय आहे हे, थांबावं लागेल मला वाटते. कारण ही बघा जमतेम गाडी आता मला दिसते ती, म्हणजे तिच्या जवळ आल्यानंतर स्पीड कमी करून मला थांबावं लागणार आहे. हे बघा ऑलमोस्ट गाडीवाले थांबले सगळे. जास्त वाढत चाललाय बोला की जास्त कमी होत चाललाय बोला. भाई लाट झाली काय आहे हे, मला एवढ्या एरियामध्ये वाटते होय. पुढं तिकडं थोडंसं मला याचं सूर्याची किरणं दिसत आहेत पुढच्या साईडला, पण एवढ्या एरियामध्ये वाटतोय धुका हा. पेट्रोल भरून घेऊ ना आपण. कुठं दिसते पेट्रोल, डिझेल, पेट्रोल. स्वतः भरायचं आहे. काय विषय आहे भाई, काय म्हणतो. CC 350. ओके ठीक आहे तेवढं. टाकतो सोडा, टाक थोडं टाक. बस.
सरळ केल्यावर अजून भरेल वाटते. काय वाटते? भरेल अजून. टाक थोडं अजून. आता याच्यावरती येऊन देऊ नको. हां ओके 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 बस बस. 1290चा पेट्रोल भरलेला आहे. 12 लिटर 37 मिली लिटर काहीतरी गेलेलं आहे आपलं पेट्रोल ऑलमोस्ट आहे बघा. आणि बसलीस आरामात एकदम. वेगा काय पांडू हवालदार. पांडू हवालदार. पांडू हवालदार. पांडू हवालदार. मी तर विचार करून आलेलो, अरे ऊन म्हणून मस्त की 8 वाजता निघू. उन्हाचं मस्त जरा ऊन पण लागेल, थंडी नसणार. तर इकडं तर उलटं झालंय भाई, थंडी फुल आहे, ऊन कमी आहे. अरे 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 हे कडक असा हाताला आहे बघा, असं पकडू शकतो, असं फील होते हाताला, पकडू शकतो असं, म्हणजे असं खाऊ शकतो आपण, असं खाऊ शकतो असं फील होते. आहे ते मंदिर आहे, तर आत्ता मला दिसायला लागले जवळ आल्यानंतर मंदिराचं. चॅनलला सपोर्ट करायचा आहे आपल्याला. आणि कष्ट खूप आहेत याच्यामध्ये माहिती आहे का. तू कष्ट केल्यावेळी कुठली गोष्ट भेटत नाही. पण जे यूट्यूबच्या याच्यामध्ये आहे ना, फेम तुम्हाला लगेचच भेटेल असं नाही आहे. कष्ट खूप आहेत. कष्ट केल्यावेळी तुम्हाला कायच नाही करता येत. मला तरी वाटते मला 4-5 वर्ष लागतील यूट्यूबमध्ये, म्हणजे प्रॉपर जम बसवायला. 2-3 हजार सबस्क्राईब करायला. मला एका वर्षामध्ये माझे हजारो सबस्क्रायबर होत आहेत कंप्लीट. आता 10 वर्ष गेले, या वर्षामध्ये 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. पुढच्या वर्षात 1000 आयला, म्हणजे मला 10,000 करता 10 वर्ष लागतील की काय असं वाटते आता. हे बघा, तुम्हाला कष्ट करावे लागतात मित्रांनो. कष्ट केल्या वगैरे काय हे करत नाही, हे तर आहे, हे फॅक्ट आहे. हे फॅक्ट कोण काय नाकारू शकत नाही. कष्ट इम्पॉर्टंट आहेतच, पण तुमची मेहनत पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. मग तेच कष्ट मेहनत तीच झाली समजा. आणि ती करत असताना तुम्हाला काही टायमाला चांगल्या गोष्टी तुमच्या हे करतील, अडचणी येतील, 4 लोक नावं ठेवतील. पण काय प्रयत्न करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे एकदा तुम्ही त्या कुठल्या गोष्टीमध्ये उतरलात की माघार घ्यायची नाही कधीच. माघार घेतलीत की खपलात. जो थांबला तो संपला. ठीक आहे, आज नाही उद्या, उद्या ना परवा तुम्हाला त्याचं फल भेटेल, त्याच्याबद्दल काय हे वाद नाही. हे आहे नागोट्यातून चाललो आहे आता आपण. तर मी स्ट्रगल हा महत्त्वाचा आहे. पण तो स्ट्रगल करत असताना तुम्ही जी गोष्ट करताय ना ती सोडू नका अजिबात. कारण ज्या दिवशी तुम्ही तो स्ट्रगल करायचा सोडून द्याल ना, तेव्हा तुम्ही हारला म्हणून समजा. आता पुढून मला काय घंटा रस्ता माहिती नाही आहे. पुढे एक टर्न आहे आतमध्ये रोहायला जायला, आपल्याला लेफ्ट घ्यायला लागतं पुढं. आता हा रोहायला जातो रस्ता, पण मला काय संबंध दिसत नाही भाई. हे यश आहे ते तुमच्या पायाजवळ एक ना एक दिवस झुकणार, म्हणजे झुकणार. पण त्याला पण वेळ आहे. जे तुम्हाला जे पाहिजे ना, देव सगळंच एकदाच देत नसतो. हे माझं मानणं आहे की देवानं तुम्हाला सगळ्या गोष्टी लगेच देत नसतो. जेव्हा पाहिजे ना तेव्हाच ह्या गोष्टी देतो. त्याला माहिती आहे याला 4 वर्षांनी यूट्यूबवर सक्सेसफुल बनायचं, तर मी 4 वर्षांनी बनेन. मी किती पण व्हिडिओ दाखवू दे, तरी पण देव ज्या दिवशी देव ठरवल की ह्याला यूट्यूबवर सक्सेसफुल करायचं आहे, आता आपले सबस्क्राईबर वाढले पाहिजे त्याचे. देवाला भाई मी खूप मानतो. सगळ्या गोष्टी मला माहिती आहे, एखादी गोष्टी आपल्या बाजूने नाही होत आहे यस, कारण त्याला माहिती आहे की तुमच्यासाठी काय चांगलं आहे ना तुमच्यासाठी काय वाईट आहे ते. त्याच्यासाठी तुमच्यासाठी काय चांगलं आहे, तुमच्यासाठी काय वाईट आहे ते त्याला देवाला बरोबर माहिती असतं. त्याच्यामुळं तो सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदाच देत नसतो. काही टायमाला देईल, काही टायमाला नाही देणार. आता एक रील शूट केली आहे मी, ती याच्यावर इंस्टावर टाकणार आहे. तर इंस्टावर जाऊन मला फॉलो करा, पाटील मोटो ब्लॉग्स. आपला जो यूट्यूब चॅनलचं नाव आहे तोच आपला इंस्टाचं नाव आहे. तर
खूप खतरनाक असा धुका आहे आणि या धुक्यामध्ये मी एकटाच इथं काय बडबडतोय. लोकांनी कोणी बघितलं तर काय चाललंय ह्याचं. त्यांचा आवाज येतोय तेवढाच फक्त वाटतोय मला, म्हणजे आहे कोणतरी हे करतोय. नाहीतर हा पूर्ण मला किती लांब आहे काय माहिती नाही. ऑलमोस्ट आता वाजले 9:30 झाले. 9:30 झाले तरी एवढा धुका आहे, विचार करा. तर स्मॉल ब्रेक घेण्याचं कारण असं आहे की हा इथे खूप असा धोका आलेला आहे आणि त्या धुक्याच्या कारणामुळं आणि आपला थोडासा मी ऑलमोस्ट किती कवर केला असेल माहिती नाही, मी सांगतो तुम्हाला, पण ऑलमोस्ट झालं आहे आपलं, चांगल्यापैकी कवर झालं आहे आता. आणि ह्या एरियामध्ये एवढा धुका आहे की मी गॉगल पण काढली, म्हणजे गॉगल पूर्ण म्हणजे त्या धुक्याने सगळं हे झालं, धुकं चढलं त्याच्या गॉगलवर वायझरवर. ते ओपन करणं सतत चालवायला लागतोय आणि प्लस जे हजार्ड लाईट आहे ते पण चालू ठेवून मला हे करायला लागतं. तर एवढं बेकार धुकं आहे आणि त्याच्यामुळे मी थोडाफार असा ब्रेक घेतला आहे. एक 5-10 मिनटं थोडा रिसेट होतो, माइंड थोडंसं हे झाला पाहिजे. कारण याच्या रस्त्यावर गाडी चालवणं आहे ना खूप डेंजर आहे. आणि डेंजर असल्यामुळं आणि ऑलमोस्ट आहे ना, आता वाजले 10 वाजायला आले तरी फुल धुका आहे या साईडला. आणि पेन साईडून निघालेलो त्या टायमाला अजिबात काही धुका नव्हतं आणि आता इकडे धुका जास्त केलेलं आहे. आपल्याला ऑलमोस्ट अजून मला वाटते एक तास हे करायचं आहे, कारण दिघीला पोचून नंतर मग आपण रोह्याला पण पोचणार. रोहा इथून 8 किलोमीटर आहे आणि रोह्यावरून नंतर मग आपल्याला दिघीला जायचं आहे. दिघीवरून फेरी पकडून नंतर पुढं आपल्या सुवर्ण मंदिरात जायचं आहे, श्री गणेश सुवर्ण मंदिरात जायचं आहे. तर मी थोडा ब्रेक घेतो, नंतर आपण आता मोठो ब्लॉगमध्ये सेटअपमध्ये हे करूच. त्यामुळे बघतो रील्स एखादी शूट केलेली आहे, अजून काय सुचते का बघतो डोक्यामध्ये. कारण या थंडी याच्यामध्ये एवढा कॉन्सन्ट्रेट वाढलं आहे ना की त्या नुसतं ते फक्त गाडी चालवायचं कॉन्सन्ट्रेशनमध्येच माझं हे वाढलेलं आहे. आता अँगल आता आपला माईक असल्या कारणाने ना अँगल जरा बरं वाटतंय हे करायला, शूट करायला मला असं बरं वाटतंय. आणि आपली गाडी मागच्या साईडला आहे, दिसते का तुम्हाला? आहे बघा, तिथे मागे गाडी लावली मी, ते हजार्ड लावूनच लावली, साईडला रस्त्याच्या साईडला लावली. तर निघूया आपण, लवकरच निघायला लागेल, कारण हे असं टाईमपास करून जमायचं नाही मोठं ब्लॉगमध्ये. आता मी डायरेक्ट मोठं ब्लॉग रोह्यानंतरच स्टार्ट करतो असं मला वाटते, कारण खूप बोललो आहे खूप बोललो आहे. तर त्याच्यामुळं हाच माझा 2 मिनटाचा व्हिडिओ झाला आहे तुम्हाला सांगायचं याच्यामध्ये. तर बघूया, आता मी दाखवतो तुम्हाला किती आपण किलोमीटर चाललो आहे ते. चला तेवढं बघा तुम्ही किती किलोमीटर चाललो आहे आपण. तर मी ट्रिप 0 केलेलं आहे आणि हा असा रस्ता आहे बघा, इथे ही गाडी आपली. आणि ऑलमोस्ट आता आपण चाललो आहे, ट्रिप आहे 40 किलोमीटर चाललो आहे आज आत्ता. आणि 37चा भाई ॲव्हरेज दिला आहे आपल्याला, हा बघा 37चा ॲव्हरेज दिला आहे. ट्रिप आहे 40 किलोमीटर चाललो आहे. ट्रिप बी 0 केलेलं नाही मी. ट्रिप आहे 40 किलोमीटर चालले. 40 किलोमीटर नंतर ब्रेक घेणं बनत आहे भाई. गोष्ट नोटीस केलीत का तुम्ही? हे बघा, ह्याच्यावरती गाडीवरती पूर्ण इथे फॉग आला आहे, माझ्या वायझरवरती ह्या चष्मेवरती पूर्ण फॉग आला आहे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे घाट सेक्शन रस्त्यामध्ये. आता मला असं वाटतं की हा रस्ता आठवला म्हणजे बघितल्यासारखा वाटतंय मला, मी आल्यासारखा वाटते. हां, आलो या रस्त्याने भाई. आम्ही दिव्यागरला आलेलो तर ह्याच रस्त्याने आलेलो. लाईन्स प्लॉट खूप आहे तो या रस्त्याला. पण ही किरणं येतात ना सूर्याची, कसला भारी वाटते बघा. तर दिव्यागरला ऑलरेडी आपण एक राईड मारलेली याच्या अगोदर, पण ती राईड अशी होती की नाईटमध्ये मारलेली. पूर्ण या रस्त्यामध्ये आहे ना नाईटला आम्ही आलेलो, हे मला तरी आठवतं आहे. कारण खालच्या साईडला आहे ना पूर्ण आपली ही नागोडणी MIDC आहे, नो ओव्हरटेकिंग. ओके, हे छोटीशी अशी गावांमध्ये रस्ता गेलेला आहे, कसला भारी वाटत असेल यांना. ही सगळी खालच्या साईडला आहे ना ती MIDC आहे. आणि हा आपला आरसा गाडीचा हा बघा लूज झाला आहे, इथे नट लूज झाला. हा कसा काय माहिती, टाईट केलेला आहे मी तरी पण लूज झाला आहे ना. त्याच्या अगोदरचा रस्ता खूप वाईट होता, पण आता जरा रस्ता बरोबर झाला आहे. एक जण हात करते आपल्याला, कारण आपल्याला दिघी साईडून जायचं आणि येताना मी त्या साईडून येईन. मला लय घुमरवला या इकडच्या रस्त्याने. बघा रस्ते कसले आहेत इकडे, ते रस्ते चांगले आहेत, पण जर कंट्रोल सुटला तर डायरेक्ट खाली. हा काय वाटतं, मी ग्लोव्ज काढले जरा, हात थंड झालेले, त्यात फील होत नव्हतं म्हणून हाताला जरा ग्लोव्ज काढून टाकले. जरा बरं वाटतं आता हाताला. मंडळींनो, या रस्त्यामध्ये मध्ये झाडं पण कोसळलीत भाई. त्याच्यामध्ये ह्या दुष्काळात 13वा महिना माझा आरसा. रस्ता बघा किती खराब आहे, येड झावा आरसा हा बघा.
काय करू या आरशाचं? अरे आरसा लवडे लावल माझी. हा तशी कुठं गाव लागलाय छोटासा, आणि इथं पोरं खेळतायत सगळी क्रिकेट. तर आपण घाबरला. मस्त गाव आहे, कसलं भारी वाटत असेल. आता आपण या अँगलवर आलोय, समोरला तुम्हाला दिसतोय मी असा. तर मित्रांनो एवढा अरुंद रस्ता आहे भाई, हा बघ एवढा अरुंद रस्ता आहे हा. की दोन दोन ह्या आहेत ना, त्या मोटरसायकल आहेत ना आपल्या, त्या जाणं मुश्किल आहे या रस्त्यावरून. एवढा अरुंद रस्ता आहे. परत येणार नाही मी या रस्त्याने, हां अजिबात नाही तो. आणि असं व्यवस्थित तुमच्याशी बोलू शकत नाही, एवढं कॉन्सन्ट्रेशन लागते ना या रस्त्याला की बोलून सोय नाही आहे. 66 किलोमीटर झालं आहे, अजून आपल्याला 40 किलोमीटर क्रॉस करायचं आहे. आणि खाली एवढा भारी व्ह्यू आहे, पण थांबू शकत नाही ना बाबा. कंटाळा केलेला तसं मग राईडला, कारण दोघं तिघं जण आहे ना, ते आलेच नाही आपले राईडला. पण नंतर मग विचार केला की पूर्ण दिवस झोपून जाणार आहे. बरोबर आहे, पूर्ण दिवस झोपून जाण्यापेक्षा आहे ना, काहीतरी तो कामी लावूया, सत्कर्मी लावूया. त्याच्यामुळं आपण आलो सरळ राईडला. नाहीतर राईडला मी आज वाटत नव्हतं की मी राईडला येईन म्हणून. काय करायचं, घरी बसून झोपा काढून काय फायदा नाही. त्याच्या बदल्यात फिरलेलं बरं. माणसाचं काय आज आहे तर उद्या नाही. कोणी बघितलं आहे 30 वर्षानंतर 40 वर्षानंतर मी कमवून आणि मी जाईन फिरायला, गाडी घेईन. 100 cc गाडी असली तर 100 cc गाडी काढा, पण जा फिरायला. मला हा सीन आत्ता आठवते गोव्यामधला. गोव्यामध्ये पण अशीच झाडं आहेत मधीत, आणि लोक फोटो काढतात ह्याच्यामध्ये. तर तसा सीन वाटते आम्हाला. खतरनाक 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 एक नंबर. हा बघा कसली झाडं आहेत बघा, सरळची सरळ आहेत दुसरी ती, अशी पण नाही. आणि इकडं आजी हे करतायत, आय लाईक इट. क्षेत्र मूड एखादं मंदिर आहे इथं कुठलं तरी, कुठलं कार्यक्रम चालू आहे या साईडला. दांडा 5 किलोमीटर इथून जायचं आपल्याला लेफ्ट. दांडा 5 किलोमीटर इथून आपण लेफ्ट. आणि शेती बिती बघा इकडं, मस्त भारी वाटते. हा एरिया खतरनाक आहे, मग चांगला एरिया. आणि समोरचा गाडीवाला एवढा कसा काय धुरला इकडं सोडत चालला आहे. नाही नाही आग द्यायला लागली, नॉर्मल काहीतरी झालं. आता आपण आहोत आगरदांडा गावात. कुठून कुठं जायचं आहे, काय करायचं आहे. जेटीकडे जायला रस्ता कुठलं हा? ओके, तर खाली जायचं आहे आपल्याला इकडं. आगरदांडा ग्रामपंचायत. ओके, ही बघा, ही आहे जेट्टी आगरदांडा. मस्त वाटते, भारी वाटते, एक नंबर, लाजवाब. गुत्तू मामा साईडला हो बाबा, एक फेरी येते ती बघा आली. मी याला विचारलेलं कोणाला, कौस्तुभला म्हणाला 1-1 तासात असतं म्हणून. तटरक्षक निवासस्थानाकडे नाही जायचं. हो हो, आपल्या कडीक चालू आहे. काय वाटतंय, लाजवाब, एक नंबर, मस्त मस्त मस्त, एक नंबर.
आपलं काय माहिती नाही, मी पहिल्यांदाच आलो इथे. असा काय विषय असतोय. तिकीट कुठेतरी काढायला लागणार असेल ना. तिकीट तिकीट तिकीट. फेरी इथून आपल्याला आगरदंड्यावरून फेरी घ्यायला लागते. ते दिघीला जातो आणि दिघीवरून मग आपल्याला पुढं जायचं आहे. असं इकडं त्यासाठी मला वाटलं ती बोट आपली ती आहे का, पण ही होती इथे लागलेली. तो लगेच लागली म्हणून. सिंगल बाईक असेल तर 55 रुपीज घेतात टोटल बाईकचे. आणि फोटोशूट चालू आहे. वरती पण जाऊ शकतो आपण बसायला, पण जाऊ दे, कोण नाही जात आता. स्टार्ट झालेली आहे. आता आपण फेरीमध्ये आहोत, निघालो आहे ऑलमोस्ट. आता हे बघा इकडे बोलते गाडी, हे फेरी. आणि सगळे लोक हे ते बाईक एका साईडला पार्क आहेत आणि आपल्या ज्या कार आहेत त्या एका साईडला पार्क आहेत. वरती तुम्हाला तिकडे बसायला पण जागा आहे, वरती डेकवर, तिकडे बसू शकते. आणि प्रशस्त अशी ही आहे फेरी आहे ही अवंतिका. प्रवासी क्षमता 100ची प्रवासी क्षमता आहे त्याच्यामध्ये. 55 रुपये घेतात त्याच्यामध्ये हे करायला. चला ओके. हो काय करतोय भैया. जायचे एवढ्या गाड्या आहेत, जाताना खूप गाड्या आहेत या. ओके लेफ्ट मारायचे. चला अशा तऱ्हेने आपण आता दिघीवरून निघालो आहे आणि चाललो आहे टुवर्ड सुवर्ण मंदिर. आणि हा चांगला हायवे आहे. मग पहिला आहे ना, मी ते इंदापूर हायवेला घुसलेलो. नंतर मला समजलं अरे इथं तर इंदापूर हायवेचं दाखवत आहे. करलास हे बघा. नंतर समजलं अरे नाही, आपण चुकीच्या ह्याच्याने घुसलो आहे, तर आपल्याला जायचंच नाही आहे. हे बघा असं कोकणामध्ये मंदिर असल्यानंतर कसलं भारी वाटणारच ना. हा येवा कोकण आपल्याला असो भाई, काय वाटतंय एक नंबर. जबरदस्त 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 पावर, एकदम पावर. कसलं गाव वाटते बघा ना, भारी. हा जवाब. पोरं क्रिकेट खेळतायत. हां अजून काय पाहिजे. काय ते किनारपट्टी दिसते पूर्ण खतरनाक. हां लाजवाब म्हणजे लाजवाब. आत्ता आपण आहोत सस्ते गाव आहे त्याच्यावर पुढं. मागच्या साईडला तुम्ही गेलात तर तुम्हाला दिव्यागर बीचला जायला रोड आहे. आपण चाललो आहे सरळ पुढे पुढच्या दिशेने. आणि आपल्याला जायचं आहे श्री गणेश सुवर्ण मंदिर. ते आहे इथून पुढे. हे अशी लाल लाल माती दिसायला लागली नाही की मला खूप समाधान होतं. ब्लॉग चालू आहे का ब्लॉग. आता आपण आहोत दिव्यागरमध्ये.
बघा ना कोकणातली कसली झाडं, तर तुम्हाला आमच्या कोकणामध्ये असे एकदम हे दिसते, नारळाची झाडं पूर्ण बघा, एकदम लाईनचे लाईन सगळे नारळाचे, नारळाच्या आणि पोपलीच्या झाड बागा. समृद्ध कोकण यार. हे बघा श्री सौवर्ण गणेश मंदिर, आपले सहर्ष स्वागत करीत आहोत गणेश भक्तांचे. धन्यवाद. हे आता इथून कुठेतरी परत हे आहे, लेफ्ट आहे राईट आहे काय माहिती नाही आहे, पण आहे कुठून तरी. बाबा 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 गर्दी बघा किती आहे. इथे लावणार गाडी. आता दर्शन घेऊन झाले आपलं, आणि मी आता आहे सुवर्ण गणेश मंदिरात. हे समोरला तुम्ही बघू शकाल, इकडून दाखवायला लागेल. हे बघा समोरला बघू शकाल. आता दर्शन घेऊन झालं आहे आपलं. मी बॅग तिकडे ठेवली समोरला, आणि आतमध्ये आपल्याला व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आपण काढत नाहीत. पण हे आहे सुवर्ण मंदिर. इकडे समोरला तुम्ही लेफ्ट साईडला बघाल तर पार्किंग आहे, आणि ह्या साईडला मंदिर आहे दर्शनासाठी. इकडे बसण्यासाठी पण तुम्हाला आतमध्ये बसू शकताय, बाहेर बसू शकताय. तर हे आहे सुवर्ण गणेश मंदिर, आणि आजची आपली बाईक राईड कंप्लीट झालेली आहे अशा तऱ्हेने. कारण खूप फिरून नाही केलं. आता जाताना आपण बहुतेक इंदापूर मार्गे जाऊ, नाहीतर मग श्रीवर्धन मार्गे जाऊ. थोडा उशीर झाला तरी चालेल, म्हणजे लेट थोडा जास्त किलोमीटर आपलं हे करता येतील. पण आपल्याला काय म्हणतो मी, इकडून रोह्या मार्गे नाही जायचं. का रोह्या मार्गे आहे ना खूप हे होतं आहे, प्रॉब्लेम आहे, आणि जाताना पण खूप गावातून जायला लागतं त्याच्यामुळं. तर आता ही राईड आपली इथे कंप्लीट होते. ब्लॉग मी सध्या काही एंड करत नाही, ब्लॉग नंतर एंड करू आपण. पण त्या अगोदर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि नक्कीच श्री सुवर्ण गणेश मंदिराला भेट द्या. इथे काय टाईम माहिती नाही, पण नेहमी तुम्ही येऊ शकता इथे भेट द्यायला. म्हणजे तुम्हाला ज्या ह्याच्यामध्ये असेल, इथे पार्किंगची व्यवस्था आहे, पार्किंगला काही पे करायला लागत नाहीत. तर हे समोर मंदिर आहे बघा पूर्ण. आता मंदिरामध्ये आहे ना, तर ह्याच्यामध्ये मंदिरामध्ये आता ह्याचं काम चालू आहे. म्हणजे ते बहुतेक खूप साऱ्या मंदिरामध्ये आहे ना, काय म्हणतो, सिंदूर लेपायचं काम चालू आहे. म्हणजे खूप साऱ्या गणेश मूर्तीमध्ये, आमच्या गावातल्या पण गणेश मूर्तीमधलं सिंदूर लेपण्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे इथे पण तसं सेम सिंदूर लेपण्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळं तुम्ही येऊ शकता पण दर्शनासाठी. सिंदूर म्हणजे झालेले पण ऑलरेडी ह्यांचे तिथे सिंदूर. आणि इथं गर्दी पण आज खूप आहे या साईडला. हे बघा इकडं पार्किंगसाठी जागा आहे समोरला, मला दिसते का, पार्किंगसाठी जागा आहे, आणि खाण्यापिण्यासाठी जागा आहे. स्वच्छतागृह आहे, स्वच्छतागृह धार मारून येतो आता मी. आणि एक फोटो पण काढायचा आपल्याला, फोटो काढू एक थंबनेलसाठी, आणि निघू आता. ऑलमोस्ट वाजले असतील 12-1 वाजला असेल. आतमध्ये आपल्याला अलाउड नाही फोटो काढायला. आहे बघा, पण खूप भारी मंदिर आहे, 1 नंबर मंदिर आहे. तर मित्रांनो निघाले आता आपण रिटर्न. जर्नी आपली स्टार्ट झाली. तुम्ही दर्शन बघितलंच असेल, आणि मी आता निघालो इकडून. आता आपण जाऊ माणगाव मार्गे, म्हसला माणगाव मार्गे जाऊ डायरेक्ट असं. म्हणजे मेन हायवेला आपण हे करू. हे जास्त झंझट पालायची नाही आपल्याला आता जाताना. नाहीतर तेवढंच म्हणजे दोन्ही साईडून इकडून गेलो काय तिकडून गेलो काय तेवढंच किलोमीटर आहे, जास्त नाही आहे. त्याच्यामुळं आपल्याला जास्त काळ आता ही पाळायची नाही. हे साधं सिंपल आपण जो रूट आहे आपला तोच हे करू. आणि ह्या मार्गे गेलो ना तर लवकर पण जाईन, कारण हायवे लागला ना तर हायवे करून आपल्याला डायरेक्ट मस्त फुल स्पीडने जाता येईल. हे काय मध्ये रस्ते खराब आहेत, हे आहे ते आहे, खूप सारा प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये. एवढा प्रॉब्लेम फेस न करता आपण डायरेक्ट सरळ
हां म्हसला माणगाव मार्गे जाऊ. मी इंदापूर मार्गे जाण्याचा करणार होतो, पण इंदापूर मार्गे जात नाही आहे. कारण काय आहे, परत ती जेटी आपल्याला आहे ना, दिघीची जेटी आहे ना, ती फेरी आपल्याला हे करायला लागेल. ते करण्यापेक्षा आहे ना, आपण सरळ आता म्हसला मार्गे जाऊ. बेस्ट रूट आहे, काय टेन्शन नाही या रूटने. आणि हायवे पण आहे, पटकन जाऊ. 2 तास दाखवते, 2 तास 14 मिनटं. तसं पण इकडून गेलो असतो तर दाखवत होता 1 तास 52 मिनटे ह्या रूटने. ठीक आहे, थोडा हे होईल, पण आपल्याला व्यवस्थित आपण जाऊ शकतो फुल ह्याच्यात. आणि आता का आपल्याला ब्लॉक नसल्या कारणाने आपण बिंदास फुल स्पीडमध्ये चालवू शकतो गाडी, काय प्रॉब्लेम नाही. तर अशा तऱ्हेने झालं आपलं, चांगलं राईड पण झाली, चांगलं दर्शन पण झालं आहे, टेन्शन नाही. आणि निघतो आता, चाललो आहे आपण. बस थांबा आहे हा. तर हा इकडचे हायवे चांगले आहेत. मी ऑलरेडी ह्याच्यामध्ये या हायवेमध्ये आलेलो आहे. आणि परत इकडचे हायवे खूप चांगले आहेत. म्हणजे तुम्हाला ओके, आता कॅमेरा काढला आहे ना, समोरला लावला आहे मी, ते बरं निघाला पटकन. हायवे सरला असल्या कारणाने आता निघालं. आपलं दर्शन एकदम मस्त झालं आहे. आणि नक्कीच तुम्ही ब्लॉगला आपल्या लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये. आणि हां, म्हणजे सपोर्ट असेल तरच मी पुढं म्हणजे हे करू शकतो चांगलं. एक नंबर राईड झाली. फक्त जाताना तिकडं थोडा रोहा मार्गे आलो ना, तर प्रॉब्लेम होतो आहे आपल्याला. तर तो आपण म्हणजे तो प्रॉब्लेम काउंटर करण्यासाठी आपण चाललो आहे म्हसला माणगाव टू सरळ आपला मुंबई गोवा आहे. तर अशा तऱ्हेने तर या तुम्ही. आता खूप आहे ना, गर्दी खूप आहे, कारण आज विकेंड पण होता, ते तर आहेच. तर सुवर्ण मंदिरात गर्दी होती, पण दर्शन भेटला, दर्शनाचा काय प्रॉब्लेम नाही. आता मधीत आहे ना, दिव्यागर बीच पण आहे, पण नको, आज खूप टाईम झाला. दुसरं कोण सोबत असताना मी तर गेलो असतो बीचवर. सोबत नाही कोण, म्हणून अवॉइड केला बीच मी. दिव्यागर बीच नको आपल्याला. सॉरी, मस्त अशी घरं आहेत, शाळा आहेत सुंदर अशा. वॉटर टँक ग्रामपंचायत म्हसला, तालुका म्हसला. हो, जा ना बाबा, तुला कोणी धरून ठेवले? मी तर कोणतं बिंदास जा, आम्ही असं कोणाला धरून ठेवत नाही. इथून आता माणगाव आहे म्हणजे 10 किलोमीटर पण असेल, 7-8 किलोमीटर आहे. ऑलमोस्ट आपण खूप सारा रस्ता कवर केलेला आहे. आणि खूप सारा रस्ता अजून आपल्याला कवर करायचा आहे. तर कुठलं गाव आहे काय माहिती नाही, पण आहे कुठलं तरी गाव. आता नागोठ टाका आपण, म्हणजे आतमध्ये गेला तर नागोठ नाही, सरळ गेलं तर पेठ. आता आपण आहोत गडबला आलं. स्पीडने आज आता आलो आपण ट्रेनमध्ये. आता वाजले 4:13 झाले. आणि आलो लवकर आलो उलट या रस्त्याने अजून पोचलो नसतो. पण या रस्त्याने लवकर आलो. चला, मी काय म्हणतोय की तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काय बोलते, असाच पाठिंबा राहू द्या चॅनलला. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला, शेअर करा व्हिडिओला आणि कमेंट करा. लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि एवढे पण तुम्ही ब्लॉग बघितलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. भेटू अशाच एका नवीन राईडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची.